हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक। आज आपण बनवणार वरणबट्टी खानदेशी विभागातली थाळी, ज्यामध्ये आपण वरणबट्टी, फोडणीचं ताक, भाजी, भात बनवून घेऊयात। दिलेली रेसिपी आहे। चला मग सुरू करूयात। सर्वात प्रथम आपण इथं कुकरमध्ये पाणी घेतलं आहे। पाणी गरम करायला ठेवून घेऊयात आणि यामध्ये आपण तुरीची डाळ घेतली आहे। मी तुरीच्या डाळला छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर आपण ते पाणी गरम करायला ठेवले आहे कुकरमध्ये, त्या पाण्यामध्ये आपण ही तुरीची डाळ टाकून घेऊयात। गरम पाण्यामध्ये डाळ खूपच छान शिजते आणि कच्चं नाही राहत आणि लवकर पण डाळ शिजून येते। इथं मी थोडंसं तेल टाकणार, त्याने पण डाळ लवकर शिजते आणि बघू शकता तुम्ही। आता आपण झाकण लावून घेऊयात। झाकण लावल्याने 4 ते 5 शिट्या घेऊन घेऊयात। आता नेक्स्ट आपण इथं बट्टीची तयारी करून घेऊयात। इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय। बट्टी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ जाडसर घ्यायचं। बारीक पिठाची बट्टी नाही बनत, सो जेव्हा पण तुम्हाला बट्टी बनवायची असली तर तुम्ही जाड पीठ वापरा। इथं मी हळद टाकले, अजवाईन बारीक करून हाताने हे करून टाकायचं, मसून टाकायचं, थोडंसं सोडा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं एकत्रित करून घ्यायचं आपल्याला सर्वांना आणि त्यानंतर आपण इथं तेल टाकून घेऊया 1 पै। एकत्रित करून घ्यायचं। हळद, मीठ, अजवाईन, तेल सगळं छान असं एकत्रित करून घ्यायचं। त्यानंतरच पाणी ॲड करायचं, आधी पाणी ॲड नाही करायचं। बघू शकता असं यामध्ये अजून पाणी नाही टाकलंय आपण। असं गोळा तयार व्हायला पाहिजे, त्याने समजते की तुमचं पीठ व्यवस्थित आहे। आता आपण हळूहळू करून यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं। अगदी पातळ पण नाही भिजवायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतात त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही असं जास्त पातळ पण नाही आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती बनवता, चपातीचं पीठ मळतात त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता आपण याला बाजूला ठेवूयात 10 ते 15 मिनिटं रेस्टला। आणि इथं आपण भाजीची तयारी करून घेऊयात। इथं मी गंगाफळ कापलंय, तुम्ही याला काय म्हणतात नक्की सांगा। याला गंगाफळ किंवा लाल भोपळा पण म्हणतात। आता आपण याला बारीक बारीक कापून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही, रफली चॉप पण करू शकता तुम्ही। चॉप करून घ्यायचं छान असं भोपळ्याला आणि त्यानंतर आपण याला वॉश करू। दोन ते 3 पाण्याने छान असं वॉश करून घ्यायचं। वॉश केल्यानंतर आपण इथं मसाला करून घेऊयात। मसाल्यासाठी लागणारं मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरे, याचा आपण छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचं। पाणी नाही टाकायचं यामध्ये, तुम्ही मीठ घालू शकता, जर वाटत नसलं तर मीठ घालून वाटू शकता, पण पाणी नाही घालायचं। इथं आपण त्याची पेस्ट करून घेऊयात आणि कढाई ठेवूयात। कढाई ठेवल्यानंतर तेल तपल्यानंतर आपण इथं हिंग टाकलंय, जिरे टाकले मी, जिरे मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्ता टाकायचा आणि जे आपण मसाला पेस्ट केला आहे तो त्या तेलामध्ये होऊ द्यायचा। यानंतर आपण ह्या मसाल्यामध्ये गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आणि तेल सुटे तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा। भाजल्यानंतर आपण जे गंगाफळ धुतलंय ते गंगाफळला यामध्ये ॲड करून घेऊयात।
ही भाजी खूपच 10 ते 15 मिनिटांमध्ये लगेच तयार होते। लाल भोपळा असा भोपळा आहे जो भाजी 1 ते 2 वाफामध्ये लगेच तयार होते भाजी। आता आपण इथं बारीक चॉप केलेला भोपळा टाकून घ्यायचा, छान एकत्रित करून घ्यायचं। एकत्रित केल्यानंतर आपण इथं झाकण ठेवून घेऊयात। थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर आपण इथं मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर छान एकत्रित करून घ्या। एकत्र केल्यानंतर आपण झाकण ठेवूयात। झाकण ठेवल्यानंतर काय होते, त्यामध्ये वाफ आणि पाणी सुटते आणि त्याने लाल भोपळा लगेच तयार होऊन त्याची भाजी लगेच होते, शिजते। आता इथं आपण एका चाळणीला तेल लावून घ्यायचं। त्यामध्ये तेल लावून आपण जे पीठ मळलेलं आहे बट्टीचं, त्याला तेलाने छान अशी मालिश करून घ्यायची। त्याची छोटे छोटे चपातीचे आपण जसं बनवतात तसे गोळे करून घ्यायचे। लहान लहान गोळे केल्यानंतर ते लवकर शिजतात आणि कच्चे पण नाही राहत। तुम्हाला शक्यतो असलं तर लहानच गोळे करा, ताकी ते कच्चे नाही राहणार। बघू शकता मी अगदी जसं आपण चपातीला घेतो तेवढे गोळे करून घेते, छोटे छोटे। तेल लावून त्याचे गोळे करायचे। तुम्ही हाताने केव्हा करू शकता, किंवा तुम्ही पळपट लाटण्याचा पण यूज करू शकता। ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो तसे पण बनवू शकता। त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। गोळे करून आपण ज्या चाळणीला आपण हे तेल लावलंय त्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं। बघू शकता तुम्ही असं। एका पातेल्यामध्ये पाणी घेऊयात। पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावरती आपण ते चाळणीमध्ये बट्टी ठेवली आहे ते ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं। गरम झालं पाणी, नंतर त्यावरती चाळणी ठेवायची आणि एक एक करून आपल्या गोळे तयार केलेले बट्टीचे ते ठेवायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचे। इथं आपलं वरण शिजलेलं आहे, चांगले 5 ते 4 शिट्टे झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघू शकतात आपलं वरण डाळ छान अशी शिजलेली आहेत। त्यामध्ये हळद मीठ टाकून घेऊयात। डाळला आपण असं रईच्या यूजने आपण असं छान असं हे करून घ्यायचं। इथं मी गरम पाणी वापरलं आहे। डाळमध्ये शक्यतो गरम पाणीच वापरायचं, त्याने चव त्याची खराब नाही होत आणि डाळची चव खूप छान लागते। भाजी बघू शकता आपलं कसं पाणी सुटलंय आणि छान असे शिजते। मिठाने पण पाणी सुटते आणि झाकण ठेवून वाफनं पण छान लवकर भाजी होते। बघू शकता भाजी आपली रेडी आहे। आता आपण इथं कोथिंबीर टाकून घेऊयात आणि रेडी आहे आपली गंगाफळाची भाजी। इथं मी भाताचं कुकर लावते। तुम्ही तुमच्याप्रमाणे जे तुम्हाला भात आवडतो तो लावू शकता। इथं मी बासमती तुकडी घेतली आहे। पाणी घालून त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं। तेल किंवा तूप पण टाकू शकता, त्याने भात खूपच सॉफ्ट होतो आणि खायला पण छान लागतो। बघू शकता आपल्या बट्ट्या पण रेडी आहेत, छान अशा फुगलेल्या आहेत। इथे चेक करून घेतलंय।
आता इथं आपण फोडणीचं ताक बनवून घेऊयात। इथं मी ताक घेतलंय अर्धा लिटर आणि त्याला फोडणीला आपण तेल गरम करूयात। तेलामध्ये साधारण आपण जे फोडणी देतात सेम तसंच फोडणी द्यायचं आहे। थोडंसं तेल घेतलंय, तेलामध्ये आपण जिरं लसूणची फोडणी देऊयात। लसूण मिरची टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा। छान अशी फोडणी रेडी झाली की ही फोडणी आपण ताकामध्ये ॲड करून घेऊया। आता मी यामध्ये मसाला ॲड करणार आहे। इथे मी चाट मसाला घेतलाय, काळं नमक थोडंसं, काळं नमक घेऊ शकता तुम्ही, साधं नमक घेतलंय मी थोडंसं, आणि ताक मसाला असतो तर थोडंसं टाकायचं। त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकते थोडीशी, आणि जर ताक तुमचं खूपच खट्टं असेल तर तुम्ही यामध्ये साखर टाकायची थोडीशी चिमूटभर, जास्त असली तर थोडीशी 1 चम्मच टाकायची, कमी असेल तर थोडीशी चिमूटभर टाकायची। त्याने गोड आणि खट्ट लागते ताक, खूपच छान लागते। इथं आपले बट्टे शिजलेले आहेत, आपण कापून घ्यायचे त्यांना। तुमच्या प्रमाणे जसं तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता। बघू शकता आपली बट्टी किती छान शिजलेली आहेत। इथं मी तूप घेतलंय बट्टींना तळायला, तुम्ही तेल पण घेऊ शकता, बट तुपामध्ये खूपच छान लागतात, त्यांची चव पण छान लागते बट्ट्यांची। बट्ट्यांना असं थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय। एक एक करून आपण बट्टींना तळून घेतलंय, बघू शकता। असं अगदी याप्रमाणे आपली बट्टी तळायची आहे। बाहेरनं एकदम कुरकुरीत लागते आणि आतमध्ये रवेदार आणि सॉफ्ट असते। बघू शकता तुम्ही, आता रेडी आहे आपल्या बट्ट्या। बघा किती छान आणि सॉफ्ट झाली आहे आपली बट्टी। चला मग रेडी आहे तिथं आपली खानदेशी थाळी, वरण, बट्टी, भाजी, भातावरती तूप, गोड आणि त्यासोबत फोडणीचं